नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सावली आणि अमृता आता मंदिरात जायला निघालेले असतात. रिक्षावाला अगदी फास्ट रिक्षा चालवतो, कधी अगदी हळूहळू चालवतो. आता तर म्हणतो की रिक्षाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सावली म्हणते, काका काय? अहो माझ्या रिक्षाचा आहे ना असाच प्रॉब्लेम होतो. आता रिक्षा त्याने थांबवलेली असते आणि ते गुंड असतात ते बरोबर रिक्षाच्या पुढे गेलेले असतात. अमृता आणि सावली आता घाबरायला लागलेले असतात की रिक्षाचं आता काही खरं नाहीये. अमृताच्या नंतर लक्षात येतं की माझी पर्स, अमृताची पर्स ही घरीच राहिलेली असते. रिक्षावाला आता रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करत असतो, ती काय चालू होत नसते. अमृताच्या लक्षात आलेलं असतं की माझी पर्स सुद्धा घरीच राहिली, आता करायचं काय? ते ही हॉलमध्ये पर्स राहिलेली असते अमृताची. मात्र अमृताला टेन्शन आलेलं असतं की पर्स हॉलमध्ये राहिली आणि कोणी जर बघितली तर आपण पकडले जाणार. म्हणजे टेन्शन घेऊ नका, तिलोत्तमा मॅडम यायच्या आधी आपण घरी जाणार आहे, त्यामुळे वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज. म्हणते, दादा गाडीचं काय झालं? मॅडम काय फॉल्ट आहे कळत नाही, पा किती वेळचं चालू करतोय पण ती काय चालूच होत नाहीये. कोणा इतक्यात काढतो, इतक्यात प्रॉब्लेम निघेल बघा. तुम्ही बसून राहा, मी काय झालंय बघतोच आहे. अमृता आणि सावली घाबरलेली असते. एक तर रिक्षा बंद पडली, पर्स घरी राहिली, आता घरी जायला उशीर होणार, त्यामुळे दोघींनाही खूप टेन्शन आलेलं असतं. म्हणते, नका ना काळजी करू वहिनी, आपण जाऊया, मॅडमला घरी यायच्या आधी आपण घरी जाऊ. घरी आल्या ना मग अवघड होऊन बसणार. सावली म्हणते, नाही येणार इतक्या लवकर. मग म्हणते, किती छान वाटलं हो, खरंच छान वाटलं. आणि माझ्या लेकाचं राज्य साम्राज्य एवढंसं का होईना पण सुरुवात केली आहे ना, खरंच मला खूप कौतुक लागला सगळं बघून आणि मला आनंद वाटतोय, तो प्रगती करतोय. बाबा म्हणतात, तिलोत्तमा तोंडावर कौतुक केलं असतं तर बरं वाटलं असतं ना, काही गरज नाहीये कौतुक वगैरे करायची. राजकुमार कसं आहे माहिती आहे ना, लगेच शेफारून जाईल, लगेच लाडात येतो. मला माहिती आहे ना, मला आहे ना कौतुक, त्याला सांगण्याची काय. बाबा म्हणतात, बरं तिलोत्तमा. बाबा घरी येऊन पोहोचलेले असतात. सावलीला अमृताला अजिबात काही माहिती नसतं. तिलोत्तमा बाबांना म्हणते, मुलांचं कौतुक त्यांच्या तोंडावर कधीच करायचं नसतं. तोंडावर कौतुक केलं की ती इतकी फुगतात किंवा इतकी काय काय वागायला लागतात त्यांचं त्यांना माहिती. मग काय इतके शेफारून गेले की हाताला येत नाही, मागे करायचं असतं आणि करू द्या की भरभरून कौतुक करते लेकाचं. तो म्हणते, तुम्हाला सांगू का, मला तर खूप बरं वाटतंय. राजकुमार आणि अमृताच्या बाबतीत सगळंच काही छान चाललंय. खरंच आनंद आहे मला. लेकाचं सुनाचं सुख बघितल्यावर कोणत्या आईला आनंद होणार नाही? मलाही आनंद होतोच की. तो म्हणते, मी खूप आनंदी आहे. का माहितीये का तुम्हाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट, राजकुमारला जबाबदारीची जाणीव झाली. तो स्वतः काहीतरी करायला बघतोय, कुणाचा आधार न घेता स्वतःच्या पायावर उभा राहतोय, काहीतरी निर्माण करतोय. यातच मला फार आनंद आणि कौतुक आहे बघा. एवढंच काम असो किंवा एवढं मोठं असो, काम करतोय, स्वतः काहीतरी करायला बघतोय ना, यात मला आनंद आहे. त्यामुळे मला खूप आनंद झालाय. तिलोत्तमाला लेकाचं ते सगळं काही काम वगैरे बघून खूप आनंद झालेला असतो, अगदी भारावून गेलेली असते ती. माझं कौतुक तर वाटणारच. आणि सुधारलाय, कसं सुधारणार नाही? मेहंदळ्यांचं रक्त आहे, कर्तबगारी दाखवणारच ना ग. आपण दोघं कसे आहोत, मग आपला मुलगा कसा असणार? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. म्हणते, म्हणजे फक्त तुमचं सगळं मेहंदळ्यांचं कौतुक, माझं काहीच नाही का? माझा नाही का तो मुलगा? मी काहीच केलं नाहीये का? जे संस्कार आहे संस्कार. आता बाबा बोलता म्हणतात, अमृता, अगं ये अमृता. अमृता काय आवाज देत नसते. मुली अमृता कोणीच समोर येत नसतं. तिलोत्तमा म्हणते, या दोघे गेल्या तरी कुठे? आवाज देत नाहीये, इतक्या वेळ तर बाहेर यायला हवं होतं ना. बाबा तिलोत्तमा दोघेही आवाज देत असतात दोघींना, पण कोणीच काय खाली आलेलं नसतं. म्हणते, आपण जेव्हा निघत होतो तेव्हा इथेच होत्या, मग आता कुठे गेल्या? एवढ्या वेळात तर नेमकी कुठे गेले असतील? तिलोत्तमा आता इकडे तिकडे शोधायला लागलेली असते, आवाज देते, कुणी येतं की काय, पण कुणीच काही येत नसतं. सावलीची आणि अमृताची ती रिक्षा बंद पडलेली असते आणि आता सावली चिडचिड करायला लागलेली असते ती रिक्षावाल्यावर. आम्हाला गडबड होती म्हणून तुमची रिक्षा केली, तर बघा आता कसं झालंय, आता आम्ही कसं जायचंय पटकन? मी मुद्दाम करतोय का? ती मशीन आहे, कधीही बिघाडू शकतो. मी कसं मुद्दाम करणार? तुम्हीच सांगा बरं. आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललं, तुम्हीच बघितलं ना. काय झालं मला तरी कसं माहिती असणार आहे ताई? तुम्हीच सांगा बरं. आता बघतोय काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय ना. अमृता रिक्षातच असते आणि तो रिक्षावाला आता रिक्षा खोलून बघत असतो काय झालं, त्याला काय फॉल्ट सापडत नसतो. आणि सावली त्याच्या डोक्यावर उभी राहिलेली असते की पटकन करा आणि पटकन आम्हाला पोहोचवा. म्हणते सावली, काय किती वेळ आहे? वहिनी करतोय तो. घरी पोहोचले ना तर काय होणार कल्पना नाहीये तुला. चिडल्या तर आपलं काही खरं नाही. मग बघच, तुम्ही शांत व्हा, पोहोचू ना आपण वेळेत. कधी पोहोचणार आहे? अशी रिक्षा बंद पडल्यावर कधी? म्हणते, शेवटचं सांगा किती वेळ लागणार, नाही तर आम्ही चाललोच. इतकं गरम झालंय की मला काही करताच येत नाहीये. प्रयत्न करतोय ना दुरुस्त करण्याचा, थांबा की जरा. मुली आता त्या रिक्षावाल्याला पैसे देते आणि आम्ही जातो आता दुसरी रिक्षा घेऊन, कारण तुमच्या याला बसून आम्हाला जमणार नाहीये. तुमची कधी रिक्षा रिपेअर व्हायची आणि कधी आम्ही जाणार? आम्ही दुसरी रिक्षा बघतो आणि आम्ही चाललो, कारण आम्हाला खूप घाई आहे काका. आता इकडे तिकडे रिक्षा शोधत असते, पण ऐन वेळेला रिक्षा तरी कुठे मिळतीये? त्याला सावळी जाऊन इतका जोरात पास होतो, त्याला बघायला लागते, तोपर्यंत काय थांबत नाही, अगदी गेलेलं असतो लांब. अजून एक रिक्षावालेला असतो, त्यालाही सावली हात लावण्यात थांबवते की थांबा. सुद्धा सावलीच्या अगदी जवळून निघून गेलेलं असतो. सावली अगदी परेशान होते, प्रत्येकाला थांबवून कोणीच थांबायला तयार नसतं. आता तारा फोनवर बोलत असते आणि अगदी फ्री असते.
जेव्हा काय सावली सावली तिलोत्तमाचा आवाज ऐकते, आता मात्र तारा गडबडून गेलेली असते की आता उत्तर काय द्यायचं. तिलोत्तमा सावली सावली ओरडतच आलेली असते, कारण सावली अमृताचा कुठेच काही पत्ता नसतो. तारा म्हणते, अरे बापरे, हे लोक आलेत की काय. आता तारा पटकन फोन बंद करते. अरे आई बाबा, तुम्ही आलात, पण इतक्या लवकर आलात. वाव, कशी झाली पूजा. पूजा छान झाली, पण आम्ही काय विचारतोय, अमृता आणि सावली दिसत नाहीये, काय भानगड तारा. अमृता बहिणी आराम करताय आणि सावली रेकॉर्डिंगला गेलीये. बाबा म्हणता सावलीचं रेकॉर्डिंग होतं, मला माहित नाहीये. अशी तर काहीच बोलली नाही, रेकॉर्डिंगला जायचंय वगैरे, अगदी निवांत होती. अचानक कसं रेकॉर्डिंग आलं ग तारा. आता अगदी ततमम करायला लागलेली असते, काय उत्तर देऊ आणि काय नाही तिला काही सुचत नसतं. काहीतरी गोंधळल्यासारखी बोलत असते. बाबांनी सुद्धा प्रश्नांचा भडीमार केलेला असतो. अगं तारा, अमृता कुठे हे विचारतीये मी. अमृता बहिणी त्यांच्या रूममध्ये आराम करताय म्हटले ना मी, आराम करताय त्या. तिलोत्तमा आता वर बघत असते तिच्या म्हणजे अमृताच्या रूमकडे, आणि तेवढ्यात काय त्या हॉलमध्ये पर्स ठेवलेली असते. त्या पर्सवर तिलोत्तमाचं लक्ष जातं. अमृता तर तिच्या रूममध्ये आराम करते, तर अमृताची पर्स इथे काय करते हॉलमध्ये. बडबड बडबड करत असते. त्यांनी सांगितलंय डिस्टर्ब वगैरे करायचं नाही आणि अजिबात मला उठवायला येऊ नको. त्या आराम करताय, फार दमल्यात ना त्या, आराम करताय. तोपर्यंत तिलोत्तमाने ती पर्स बघितलेली असते. इतकी बडबड करत असते. सांगून झालेलं असं तरी ताराचं तेच रिपीट करायचं काम चाललेलं असतं. मात्र तिलोत्तमाच असते. पर्स घेते आणि ताराच्या समोरून उभी राहते. काय ग अमृता, आराम करतीये. हो आराम करते. पर्स घेऊन आराम करतीये का. आराम करतीये तर इथे पर्स काय करतीये हॉलमध्ये. तारा, आता उत्तर दे. मात्र बाबा आणि तिलोत्तमा अगदी पळतच गेलेले असतात अमृताच्या रूम मध्ये तिला बघायला, की तिची पर्स इथे म्हटल्यावर अमृता बेडरूम मध्ये नाहीये. आता तारा सुद्धा अडकली, सावली सुद्धा अडकली आणि अमृता सुद्धा, तिघी सुद्धा कामातून गेल्या. तिलोत्तमाच्या तावडीतून सुटणं सोपं नाहीये. आता अमृता विचार करत असते, खूप प्रयत्न करत असते रिक्षा थांबवण्याचा, पण रिक्षा काय थांबत नसते. अमृता विचार करते, रिक्षा थांबत नाहीये. बिचारी सावली उन्हात उभी आहे. उन्हात उभं करण्यापेक्षा डायरेक्ट चालत गेलं तर मंदिरात पोहोचू. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. इथे टाइमपास करण्यात काहीच अर्थ नाहीये. अमृता आता मनातल्या मनात विचार करत असते. सावली बिचारी खूप प्रयत्न करते, रिक्षा गाडी जे काय थांबेल ते, पण काहीच थांबायला तयार नसतं. अजूनही तोच विचार आहे की चालतच जायला पाहिजे. रिक्षावाला म्हणतो, हो रिक्षा होतीये बरं चालू, एक मिनिट. मात्र सावली एकटीच रस्त्यावर उभी असते आणि ते जी व्हॅन असते गुंडांची, ती बरोबर सावलीच्या आसपास फिरायला लागलेली असते. ती रोडवर उभी असते आणि बरोबर मागून ती व्हॅन जोरात आलेली असते. आता अमृता सावली ओरडत असते, पण सावलीच्या लक्षातच येत नाही. आता सावलीला वाचवण्यासाठी रिक्षेच्या खाली उतरलेली असते आणि सावलीचं लक्षच नसतं की भरधाव वेगाने गाडी येते सावलीकडे. सावलीला अमृताने ढकलून दिलेलं असतं आणि अमृताच्या अंगावर भरधाव वेगाने ती गाडी आलेली असते की अमृताच्या पोटालाच डायरेक्ट गाडी लागलेली असते. अमृता अशी काय खाली कोसळलेली असते की बापरे, खाली कोसळलेली असते आणि जशी ती खाली पडते तशी फिरत दगडावर जाऊन तिचं डोकं आदळतं. आता मात्र जे व्हायला नको होतं ते भयानक असं दृश्य घडलेलं असतं आणि आता तिलोत्तमाला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलेलं असतं. रिक्षावाला घाबरलेला असतो, सावली घाबरलेली असते, कारण अमृता पोटाला मार लागून डोक्याला सुद्धा लागून बेशुद्ध झालेली असते आणि लगेच डोळे बंद केलेले असतात. रिक्षावाला खूप आरडाओरडा करतो, पण काय, तोपर्यंत अमृता बेशुद्ध झालेली असते. तर मग रागा आलेली असते. अमृता शोधते, पण अमृताचा पत्ता काहीच नसतो. अमृता नाहीये हे तिलोत्तमाला कळतं आणि तिच्या मागे बाबा सुद्धा आलेले असतात. आता मात्र तिलोत्तमा खूप चिडलेली असते. तारा, बाबा, तिलोत्तमा अगदी समोरासमोर उभे असतात आणि बिचारी तारा अडकलेली असते. तू कुठे ग, आराम करतीये ना, डिस्टर्ब करू नको म्हटली ना, कुठे. तारा, माझ्याशी खोटं बोललीस तू, अमृता कुठे सांग. म्हणतात अमृता नाहीये. हो नाहीये, बघितलंय मी. ताराला प्रश्न केलेला असतो की खरं सांग अमृता कुठे. तारा, आता बोला, खरं सांगू का, मला खरंच माहित नाहीये त्या कुठं गेल्यात. सांगितलं आराम करणारे रूम मध्ये कुठे गेल्या काय, मला खरंच काही माहित नाहीये. ते बोलत नाही, मी खरं सांगते, मला माहितीच नाहीये त्या कुठं गेल्या, खरंच. तेव्हा म्हणते होणारच नाहीये, त्या दोघींनी सांगितलं असणारे त्या कुठे चालल्या काय, मी आले की मला असं सांग, असं मात्र निरोप दिला असेल. माझ्याशी खोटं बोलायला त्यांनी सांगितलं असेल, तुझ्या चेहऱ्यावर लिहून आलंय ग, तू खोटं बोलतीये ढळढळीत. माझ्या बरोबर शब्दांचे खेळ खेळू नको, वेळ व्हायला घालवू नकोस. कुठे दोघी पटकन सांग मला. सावली कुठे मला सांग. तारा, तू खोटं का बोलतीस आणि का लपछोपी करतीये. सावली आलेली असते वहिनी करत. अमृताची खूप बेकार अशी अवस्था असते, बेशुद्ध झालेली असते, पोटाला मार लागलेला असतो, सगळी रक्त भंबाळ, अगदी रक्ताच्या थारोळ्यात ही अमृता पडलेली असते. त्याच्या तोंडावर पाणी मारलेलं असतं तरी सुद्धा अमृता डोळे उघडत नाही. तिला दगडाचा मार लागलेला असतो की तिने लगेच डोळे बंद केलेले असतात. ती जोरात ओरडत असते वहिनी, पण अमृता काही डोळे उघडायला तयार नसते. रिक्षावाला सुद्धा खूप घाबरलेला असतो. तर शेवटी ताराला इकडे तिलोत्तमा खूप बोलते, खूप रागवलेली असते. कुठे गेली आहे, सगळ्यात महत्वाचं अमृताची काळजी आहे, ती कुठे ते आधी सांग. खरं सांगते मॉम, मला नाही माहिती. तारा, आता तरी खोटं बोलू नको.
आता मात्र ताराच्या सगळ्या चोऱ्या पकडल्या गेलेल्या असतात. तारा म्हणते मग मला माहिती आहे देवीची ओटी भरायला गेल्यात दोघी आणि तुम्ही यायच्या आधी ते वापस येणारे म्हणून घाईघाईने निघून गेल्यात. तिलोत्तमा म्हणते देवीची ओटी भरायला मी सांगितलं होतं जायचं नाही तरी पण ही गेलीच का? स्पष्ट शब्दात सांगितलं होतं उमराव ओलांडायचा नाही तरी पण ह्या पोरीने ऐकलं नाही का? म्हणतात तिलोत्तमा नको चिडू येतील की परत डोंट वरी. नाही 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 टेन्शन घेऊ नको असं कसं म्हणताय तुम्ही? टेन्शनचंच कारण आहे ना. काहीतरी गोंधळ भयानक असं काहीतरी होणार आहे. गुरुजींनी मला बजावून सांगितलं होतं अमृताला घराच्या बाहेर काढू नका. ही अमृता गेलीच का? आता चांगला काळ चालू नाहीच आहे त्यामुळे नकोच जाऊ असं तिला मीही सांगितलं आणि गुरुजींनी मला सांगितलं होतं. या अमृताने का ऐकलं नसेल? काहीतरी झालं ना तर मग काय एवढी पॅनिक होती आणि नको तो विचार करते. तिलोत्तमा कुठे काय व्हायला लागलंय ग? सावली समजदार आहे अमृता समजदार आहे दोघी काळजी घ्यायचं कळतंय ना. उगाच कशाला काय विचार करते वाईट आणि पॉझिटिव्ह विचार कर की देवीचं दर्शन घेतील आणि लगेच माघारी येतील. असेल मंदिर तरी किती लांब आहे ग? तर सावली आहे ना ती अमृताची काळजी घेईल. कशाला उगाच रागा करते? नाही माझं मन मानायला तयार नाहीये. गुरुजींनी सांगितलंय त्यामध्ये काहीतरी तथ्य असणार ना. मग हिने शहाणपणा का केला? जर काही झालं अपशकून तर करायचं काय तुम्हीच सांगा मला. अपशकून जर घडलास तर जबाबदार कोण आहे तुम्ही सांगा. तिलोत्तमा खूप पॅनिक झालेली असते अगदी रडवेली झालेली असते. तिची खूप जीव असतो अमृतामध्ये कारण इतक्या दिवसातनं तिला दिवस गेलेले असतात आणि जपायलाही लावलेलं असतं तरी सुद्धा कोणाचं न ऐकता अमृता गेलेलीच असते बाहेर. तर ओरडत असते की रिक्षा चालू करा. नाही होणारी रिक्षा पुढे जाणारच नाहीये. म्हणते काहीतरी करा यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागणार आहे. तोपर्यंत एक फळवाला आलेला असतो मागून आणि त्याच्याकडे फळं नसतात फळं संपलेली असतात. सावली त्याला म्हणते की जरा वेळ तुमची गाडी देता का मला पेशंटला न्यायचंय. म्हणते ही सोन्याची बांगडी ठेवा पण माझी मदत करा हिला हॉस्पिटलला न्यायचंय तुमची गाडी हवी आहे मला. अरे देवा बाई ती बांगडी तुमच्या जवळच राहू द्या सोन्या बिण्याचं काय करू जीव वाचवणं महत्वाचं आहे. टाका त्यांना गाडीवर पटकन चला. आणि जी फळं असतात ती आता साईडला ठेवलेली असतात काढून आणि त्याच्यावर आता अमृताला झोपवणार असतात. सावली पुरेपूर प्रयत्न करत असते लवकरात लवकर अमृताला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आणि इकडे तिलोत्तमा इतकं रागराग करत असते. काय करू आणि काय नाही तिलोत्तमाला सुचत नसतं. नुसता रागराग व्यक्त करत असते. त्या कधी समोर येतील असं झालेलं असतं तिलोत्तमाला. किती आगाऊपणा. मी घरात नाही तिला कळालं की लगेच अमृताला बाहेर घेऊन गेली. जरा सुद्धा काळजी नाही का या पोरीला. आणि आगाऊपणा किती बघा की माझ्या अमृताचं काही झालं ना तर मी ह्या पोरीला सोडत नसते. मी सावलीला सोडणार नाही. अमृताच्या केसाला जरी धक्का लागला तर मी सावलीला सोडत नसते. बाबा म्हणतात तिलोत्तमा शांत हो ना कशाला कुठला विचार करतेस ग. सावलीने अमृताला त्या गाडीवर टाकलेलं असतं आणि भरधाव वेगाने त्यांना जितकं शक्य आहे तितक्या लवकर ते हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. आता घेऊन चाललेली असते अमृताला हॉस्पिटलमध्ये. आता ढकलत चाललेली असते. बहिणी तुम्हाला काहीच होऊ देणार नाहीये मी. तर फळवाला आणि रिक्षावाला म्हणतो देवा धन्यवाद रे वाचव रे त्या बाईला काही होऊ देऊ नको. फळवाला म्हणतो खरं सांगू का खऱ्याचा जमानाच नाहीये रे. असंच होतं जे खरं वागतं ना त्याच्यासोबत असंच होतं रे बाबा. फोन लावलेला असतो फोन रिक्षामध्ये राहिलेला असतो अमृताचा. तिलोत्तमा फोन लावते म्हणते बघा आता ही फोन उचलत नाहीये. दिस इज टू मच. अगं अमृताला वाटलं ओटी भरावी म्हणून फोन राहिला असेल कुठे पर्स वगैरे मध्ये. तू थांब की तू काय एवढी पॅनिक होतीये. हे बघा मी जोपर्यंत अमृताला बघत नाही तोपर्यंत मला काही दिलंसं मिळणार नाही. मग म्हणते उमऱ्या बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलं होतं आणि सावलीच जबाबदारी मी तुम्हाला आत्ताच सांगते. तिनेच नेलं असणार आहे अमृताला. काहीतरी जीव तोडून सांगते ऐकायला हवं होतं ना. तर तो सारखी फोन लावते फोन काही उचलत नसते तिकडून कारण फोन रिक्षामध्येच राहिलेला असतो. तिलोत्तमा इतकी बडबड करत असते अमृता फोन उचलत नाहीये म्हणून अगदी पॅनिक झालेली असते आणि बाबा आणि तारा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात तिलोत्तमाला की शांत राहा. तिलोत्तमा काही शांत होत नसते. आता भीती वाटली म्हणून फोन उचलत नाहीये. बघितलं का. नंतर मंदिरात असेल ग गोंधळात नसन ऐकायला गेलं. आता अमृताला घेऊन चाललेली असते हॉस्पिटलला. रिक्षावाला असू त्याचं सहज लक्ष जातं की रिक्षामध्येच फोन राहिलाय. त्याचा फोन माझ्याकडेच राहिला आता कसं द्यायचा बरं फोन. त्यात काय तिलोत्तमाने परत फोन लावलेला असतो. तो माणूस लगेच फोन उचलतो. तिलोत्तमा म्हणते हॅलो. आवाज येतो की कुठे आहात तुम्ही म्हणजे तिलोत्तमा विचारते. तो माणूस म्हणतो रस्त्यावर. काय रस्त्यावर. तो रिक्षावाला म्हणतो ताईचा फोन माझ्याकडे राहिलाय. मग ती कुठे आहे. तिचा फोन आहे त्या कुठे आणि तुम्ही कोण आहात तुम्ही का बोलताय फोनवर. इतका मोठा अनर्थ झालाय तुम्हाला काय काय सांगू. तिला भरधाव गाडीने उडवलंय मोठा अपघात झालाय बघा. तिलोत्तमा म्हणते एक्झॅक्ट लोकेशन सांगा तुम्ही कुठे आहात मी तिथे येते. हॅलो हॅलो करतात तोपर्यंत रेंज गेलेली असते. बॅटरी संपलेली असते. आता काय ही बॅटरी आता संपायची होती का. सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करते पण आता काय उपयोगच नसतो. तिलोत्तमाला कळालेलं असतं की भरधाव वेगाने गाडीने उडवलं पण अमृताला उडवलं की सावलीला उडवलं हे माहिती नसतं. तिलोत्तमाने आता घरी सांगितलेलं असतं बाबाला आणि ताराला की भरधाव वेगाने त्या गाडीने उडवलंय. आता मोठा अनर्थ झालाय. आता बाबा तारा सुद्धा खूप घाबरलेले असतात. इकडे सावली डॉक्टर डॉक्टर करत ओरडतच आलेली असते. तुम्ही सावली मेंदळे ना. सावली म्हणते हो हो आधी यांना वाचवा.
लगेच डॉक्टरांना बोलवते, अजिबात काळजी करू नका. डॉक्टर वगैरे आलेले असतात आणि डॉक्टर बघतात तर काय खूप रक्त वाहिलेलं असतं या अमृताचं. त्यांचा अपघात झाला आणि सगळ्यात महत्वाचं या प्रेग्नंट आहे. तो खूप झाली बघा की डॉक्टर ICU शिफ्ट करा पटकन. त्यांनी प्रोसिजर चालू केलेली असते पण सावली मात्र खूप घाबरलेली असते. तर म्हणतात मॅडम शांत व्हा, सिच्युएशन फार क्रिटिकल आहे. तर म्हणता ICU शिफ्ट करतोय, तुम्ही अजिबात रडू नका, शांत व्हा बरं. सावली म्हणते हवं ते करा पण माझ्या बहिणीला वाचवा, काहीच झालं नाही पाहिजे. ती हात जोडत असते, पाया पडत असते. डॉक्टर म्हणतात आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. खूप गेलंय हो, ब्लड लॉस कव्हर करायला वेळ लागणार आहे आणि त्या लवकरात लवकर शुद्धीवर येणं सध्या गरजेचं आहे. बघू आता कधी शुद्धीवर येत आहे. तर सारंग घरी आलेला असतो. सारंग सुद्धा सावलीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण आता काही फोन लागत नसतो कारण तिचा फोन डिस्चार्ज झालेला असतो. सारंगही काळजीत असतो. तिलोत्तम आता सगळेच घाबरून गेलेले असतात. अमृताचा सावलीचा कुणाचाच फोन लागत नसतो. बाबा म्हणतात काय झालं हे तर कळायला हवंय ना आपल्याला एक्झॅक्टली. तो म्हणते मला सावलीची काळजी वाटते हो, तिला किती लागलंय काय काही कळत नाही. तिलोत्तमाला असं वाटतं की सावलीचाच ऍक्सिडेंट झालाय त्यामुळे तिलोत्तम आता सावलीची काळजी करत असते. असेल कोणी मदत केली असेल त्यांची. तिलोत्तमाला खूप सारे प्रश्न पडलेले असतात. डॉक्टरांनी अमृताला ऍडमिट केलेलं असतं. त्याने लगेच तिच्यावर उपचारही चालू केलेले असतात पण खूप क्रिटिकल कंडिशन हे आधीच सांगितलेलं असतं. आता मात्र खूप अवघडाची अवस्था झालेली असते. पेशंटची तब्येत खूप खालवली, ब्लिडिंग इतकं झालंय की रक्त द्यायला लागणार आहे. आता रक्त काही करून लवकरात लवकर अवेलेबल करा. सावली म्हणते काय हो आत्ताच्या आत्ता रक्त हवंय. पॉझिटिव्ह आहे सावली म्हणते माझा ब्लड ग्रुप सेम आहे बहिणींचा आणि माझं ब्लड ग्रुप चालणार बहिणींना. मी देऊ का बहिणींना रक्त? वेळ नको व्हायला घालवायला, चला लगेच टेस्ट करू मग प्रोसिजर आणि मग लगेच तुमचं. चला बरं तुम्ही. सावलीला अगदी घाईने सिस्टरने आतमध्ये नेलेलं असतं. फोन लावायला लागलेली असते, फोनही ठेवून देते आणि लगेच पळालेली असते रक्त देण्यासाठी. तो म्हणते राजकुमारला फोन लावून विचारायचं, कदाचित त्याला काही माहिती असेल. त्याचा काय उपयोग आहे, त्यांनी जरी सांगितलं तरी. तो म्हणते अपघात झालाय पण कोणीतरी तिथे असेल ना. सारंग म्हणतो हो कोणीतरी बघितलं असेल, कोणीतरी असेल तिथे सांगायला. आता तिलोत्तमा सारंग फक्त विचार करत थांबलेले असतात. त्यांच्याकडे काहीही क्लू नसतो एक्झॅक्टली त्या कुठे असतील, अपघात कुठे झाला, कोणत्या हॉस्पिटलला नेलं असेल, त्यांच्याकडे काही तपास लागलेला नसतो. फक्त अंदाज बांधत तिथे थांबलेले असतात. केली असेल कोणीतरी मदत, जवळचं हॉस्पिटल असेल तिथे कोणीतरी नेलं असेल. आई रिक्षा नीट करायला राजकुमारच आलेला असतो. अपघात झाला ना, भयानक असा अपघात झाला. राजकुमार म्हणतो अपघात हो, तिला काही लागलं नाही हो, रस्त्यावर उडवली ती बाई. तेवढ्यात काय राजकुमारला फोन आलेला असतो. तो बहिणी कोणत्या देवळात जाणार होती? अगं आईने सांगितलं होतं नको जाऊ, नसेल गेली. नाही तर गेल्यात दोघी पण. तिचा अपघात झालाय. राजकुमार म्हणतो काय हो, मंदिरात जाता जाता अपघात झालाय. कुमार त्या रिक्षावाल्याला विचारतो की अपघात कुठे झाला. तो मगापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की इथेच अपघात झालाय. त्याला गाडीने जोरात उडवली हो, थारोळ्यात पडली ती बाई. बरोबरची दुसरी बाई होती ना, तिचं डेअरिंग का तिला मांडलं पाहिजे. फळाच्या गाडीवर तिने तिला टाकलं आणि दवाखान्यात घेऊन गेली. पण इथपर्यंत माझ्याच रिक्षात बसून आल्या हो. रिक्षा बंद पडल्यामुळे दुसरी रिक्षा शोधत होते. त्या मात्र राजकुमारला कळालेलं असतं कोणत्या हॉस्पिटलला गेले असती. सारंगला एका मिनिटात पत्ता सांगितलेला असतो राजकुमारने आणि जो फोन असतो त्या रिक्षावाल्याने त्या बाईचा फोनही दिलेला असतो. राजकुमार इकडून सारंग सगळेच आता हॉस्पिटलला येणार असतात पण सारंग खूप घाबरलेलं असतो. ऍक्सिडेंट झालाय म्हणजे कितपत लागलंय काही कोणाला माहित नसतं. बिचारा सारंग अगदी शांत झालेला असतो. आता बघूया सारंग जेव्हा हॉस्पिटलला येईल तेव्हा सिच्युएशन काहीतरी वेगळीच. अमृताला लागलेलं असणार आणि अमृता क्रिटिकल अवस्थेत असणार. आता बघूया मित्रांनो, जेव्हा समोर हे चित्र दिसेल तेव्हा सारंग, तिलोत्तमा, राजकुमार यांची काय अवस्था होणार आणि अमृताच्या जीवाला काही बरं वाईट होणार का आणि तिचं बाळ सुखरूप राहणार का, हे सगळं जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.